फळांचा राजा अर्थातच कोकणचा हापूस आंबा. यावर्षी या हंगामामध्ये हापूस आंब्याचं उत्पादन फारच कमी आहे आणि त्याच अनुषंगानं शासनानं या ठिकाणी हेक्टरी 22,000 रुपयांची मदत नुकसान भरपाई म्हणून या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आणि त्याच अनुषंगानं याची अंमलबजावणी करण्यासाठी आता कृषी विभाग जो आहे तो ॲक्शन मोडवरती आलेला पाहायला मिळतो आहे. जिल्हा कृषी विभागाकडून आता सर्वेक्षणाची टीम जी आहे ती बागायतदारांच्या बांधावरती या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळते आहे. 15 मेपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करून हा अहवाल जो आहे तो शासनाला द्यायचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी आंब्याचं 90% तर काजूचं जवळपास 70% नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतंय. खास करून या नुकसानीचा आकडा किती आहे किंवा किती शेतकरी आहेत या संदर्भातील सर्वेक्षण जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळतं आहे. स्वतः कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, महसूल अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष अशी टीम सध्या शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेली पाहायला मिळते. आपण सध्या गणेश गोळे या परिसरामध्ये आहोत आणि आपल्यासोबत काही अधिकारी आहेत कृषी विभागाचे. सर, काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने सध्या काम सुरू आहे? शासनाने सांगितलेल्या आदेशानुसार आता आपण गणेश गोळे या गावामध्ये ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि महसूल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. आपल्याबरोबर जे पंचनामे टीम आहे हे सर्व आहे आणि तसे यामध्ये आपल्याला 15 मेपर्यंत हे पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करायचा आहे. त्या दृष्टीने आम्ही पंचनामे करत आहे. बरोबर आहे. आपल्यासोबत या ठिकाणी गावाचे सरपंच देखील आहेत. सर, काय सांगाल, काय चित्र आहे सध्या आंब्या बागामध्ये, किती नुकसान आहे? सर, नुकसान म्हणजे सर 10%च नुसता आंबा दिसतो आहे इकडे. आणि सर आमची अशी विनंती आहे, वरून आलेल्या आदेशानुसार आम्ही आता इकडे पाहणी करतो आहे, पण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त साहेब नुकसान भरपाई मिळावी अशी आमची विनंती आहे. नक्कीच. सध्या कृषी विभागाची ही सर्व टीम सध्या शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेली पाहायला मिळते. आंबा बागेमध्ये जाऊन प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण जे आहे त्या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळत आहे. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.